गुड मॉर्निंग फ्रेंड्स. इंटेग्रल कॅल्क्युलसच्या लास्ट लेक्चरमध्ये एक्झाम्पल 3 पर्यंत आपण आलो होतो. आज लेक्चर नंबर 60 मध्ये आपण एक्झाम्पल 4 पासून स्टार्ट करणार आहे. काय आहे एक्झाम्पल 4? ऑन पेज नंबर 170 इव्हॅल्युएट इंटेग्रल 0 टू a x क्यूब इन ब्रॅकेट 2ax मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटला पॉवर 3/2 dx. या इंटेग्रलची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. सोल्युशन लेट I इज इक्वल टू इंटेग्रल 0 टू a x क्यूब इन ब्रॅकेट 2ax मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटला पॉवर 3/2 dx. मित्र हो, या ब्रॅकेटेड व्हॅल्यू मधून x आपल्याला बाहेर काढायचा आहे. अल्टिमेटली त्याला पॉवर 3/2 असल्यामुळे x ला पॉवर 3/2 बाहेर निघेल आणि ऑलरेडी x ला पॉवर 3 बाहेर आहे. त्या पॉवरची जर इंडायसेसच्या रूलनं आपण ऍडिशन केली तर x ला पॉवर 3 प्लस 3/2 म्हणजे x ला पॉवर किती होईल? 3 दोन्ही 6 प्लस 3 म्हणजे 9/2. So which is equal to integral 0 to a x ला पॉवर 9/2 into ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहील 2a मायनस x ब्रॅकेट कंप्लीट त्याला पॉवर 3/2 dx. आता आपल्याला हा इंटेग्रल विथ द हेल्प ऑफ सबस्टिट्यूशन सोडवायचा आहे. मग काय करावं लागेल? सबस्टिट्यूशन. पुट x इज इक्वल टू 2a sin स्क्वेअर थीटा dx इज इक्वल टू 2a कॉन्स्टंट आहे into derivative of sin square theta is 2 times sin theta, derivative of sin theta is cos theta, derivative of theta is d theta. So which is equal to 4a sin theta cos theta d theta. आणि मित्र हो, लिमिट्स मध्ये काही बदल होईल का बघू आता. when x is equal to 0 sin square theta is equal to 0 then theta is equal to 0. When x is equal to a will be cancelled. Sin square theta is equal to 1/2. Sin theta is equal to 1 upon under root 2. So theta is equal to sin inverse 1 upon under root 2 means pi/4. Then theta is equal to pi/4. मग hence I is equal to integral 0 to pi/4 ब्रॅकेट मध्ये x ची व्हॅल्यू 2a sin square theta 2a sin square theta ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटला पॉवर 9/2 into 2a मायनस x ची व्हॅल्यू 2a sin square theta ब्रॅकेट मध्ये त्याला पॉवर 3/2 into dx ची व्हॅल्यू 4a sin theta cos theta d theta. मित्र हो, which is equal to या पहिल्या ब्रॅकेट मधून आपल्याला 2a कॉमन घ्यायचा आहे आणि त्याला पॉवर किती आहे? 9/2 म्हणून 2⁹ into a⁹ into दुसऱ्या ब्रॅकेट मधून सुद्धा 2a कॉमन काढायचा आहे पण त्याला पॉवर किती आहे? 3/2 म्हणजे 2⁵ into a⁵ into हा जो 4 आहे ना त्याला 2 चा वर्ग लिहिलं आणि हा a जशाला तसं लिहिलं. इंटेग्रल 0 to pi/4 हे काय होईल? मग हा 2 कटेल आणि sin⁹ थीटा राहील. त्याच्यानंतर 1 मायनस sin स्क्वेअर थीटा इथे शिल्लक राहील म्हणजे cos स्क्वेअर थीटा होईल आणि 2 कटून cos क्यूब थीटा राहील. त्याच्यानंतर sin थीटा cos थीटा d थीटा. कारण की हा 4a आपण ऑलरेडी इंटेग्रलच्या आधी घेतलेलं आहे. आता काय करू? हा जो 2⁹ आहे हा 2⁵ आहे म्हणजे 2⁻12/2 झालं म्हणजे 2⁶ झालं आणि 2⁸ झालं. टोटल 2 किती आहे आपल्याजवळ? 8 आहे. 8 मधून मी 1 इथं ठेवलेला आहे. 7 चा वापर कसं केला बघा. 2 चा क्यूब म्हणजे 6 किती? 2 चा क्यूब म्हणजे 6 आणि इथे आपल्याला
तर आपल्याजवळ 2 किती आहे 2�8 आहे. त्याच्यामधला हा एक 2, हा 2�3 म्हणजे झाले 2⁴ आणि हे झाले 2⁴ म्हणजे 2�8 चा विषय मिटला. या सगळ्याचं कॅल्क्युलेशन काय आहे 2 ला पॉवर 9/2 इंटू 2 ला पॉवर 3/2 इंटू 2 चा वर्ग म्हणजे 2�8. आता a किती आहे आपल्याजवळ a ला पॉवर 9/2 a ला पॉवर 3/2 म्हणजे हे झालं 9 + 3 12/2 म्हणजे 6 आणि हा a ला पॉवर 7 आहे. इंटेग्रल 0 to π/4 जशाला तसं. आता इथे बघा sin⁻9 थीटा आहे. इथं sin² थीटा त्याला पॉवर 3 म्हणजे sin⁻6 थीटाचा वापर झाला. कितीचा झाला वापर 6 चा. आणि इथे किती आहे sin⁻4 थीटा आणि हा एक sin थीटा म्हणजे sin⁻9 आणि हा 1 10 थीटा. साइनचा विषय मिटला. आता cos बघा cos³ थीटा cos थीटा cos⁻4 थीटा सो d थीटा. अशा पद्धतीनं आपण याला ऍडजस्टमेंट केलेलं आहे. का केलं हो असंच ऍडजस्टमेंट? कारण की इथेही फॉर्म्युला तयार होते आणि इथेही फॉर्म्युला तयार होते. सो विच इज इक्वल टू 2a⁷ इंटेग्रल 0 to π/4 ब्रॅकेट मध्ये 1 - cos2 थीटा ब्रॅकेट कंप्लीट त्याला पॉवर 3 इंटू 2 sin थीटा cos थीटा म्हणजे sin2 थीटा त्याला पॉवर 4 इंटू d थीटा. सो विच इज इक्वल टू आता हा 2 आपण कुठे वापरतोय बघा a⁷ इंटेग्रल 0 to π/2 पण π/4 होतं सबस्टिट्यूशन पुन्हा केलेलं आहे. इन ब्रॅकेट 1 - cos t त्याचा क्यूब इंटू sin⁻4t dt पुट टू थीटा इज इक्वल टू t म्हणजे इथं आलं t 1 - cos t त्याचा क्यूब टू d थीटा म्हणजे dt हा 2 हा d थीटा म्हणजे dt. इथे sin t ला घात 4 ला लिहू शकतो आपण sin4t. when theta is equal to 0 then t is equal to 0. when theta is equal to π/4 then t is equal to π/2. आणि म्हणून which is equal to a⁷ इंटेग्रल 0 to π/2 in bracket 1 - cos t ब्रॅकेट कंप्लीट त्याचा क्यूब in bracket sin⁻4t dt. सो विच इज इक्वल टू a⁷ जैसे थे इंटेग्रल 0 to π/2 जैसे थे sin⁻4t dt जैसे थे. 1 - cos t चा क्यूब करायचा आहे आपल्याला a - b चा क्यूब a³ - 3a चा वर्ग b प्लस 3ab चा वर्ग मायनस b चा क्यूब. मग हे येईल ब्रॅकेट मध्ये 1 - 3 cos t प्लस 3 cos² t मायनस cos³ t ब्रॅकेट कंप्लीट sin⁻4t dt. आता इच अँड एव्हरी टर्मला मल्टिप्लाय करा sin⁻4t dt ना. सो विच इज इक्वल टू a⁷ इन ब्रॅकेट इंटेग्रल 0 to π/2 sin⁻4t dt मायनस 3 टाइम्स इंटेग्रल 0 to π/2 sin⁻4t cos t dt प्लस 3 इंटेग्रल 0 to π/2 sin⁻4t cos 2t cos² t dt मायनस इंटेग्रल 0 to π/2 sin⁻4t cos³ t dt. आता आपल्याला इथं फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे? प्रत्येक टर्म मध्ये पहिला दुसरा तिसरा चौथ्या इंटेग्रल मध्ये इंटेग्रल 0 to π/2 sin m थीटा इंटू cos n थीटा d थीटा विच इज इक्वल टू गॅमा मध्ये m+1 डिवायडेड बाय 2 इंटू गॅमा मध्ये n+1 डिवायडेड बाय 2 होल डिवायडेड बाय 2 गॅमा मध्ये m+n+2 डिवायडेड बाय 2. Hence I is equal to integral 0 to a x cube in bracket 2ax minus x² bracket complete bracket ला power 3/2 dx. So which is equal to a⁷ in bracket गॅमा मध्ये 5/2 into गॅमा मध्ये 1/2 divided by 2 गॅमा मध्ये 3 minus 3 गॅमा मध्ये 3/2 into गॅमा मध्ये 1 upon divide 2 times गॅमा मध्ये 7/2 प्लस 3 गॅमा मध्ये 5/2 इंटू गॅमा मध्ये 3/2 अपॉन 2 टाइम्स गॅमा मध्ये 4 मायनस गॅमा मध्ये 5/2 इंटू गॅमा मध्ये 2 अपॉन 2 टाइम्स गॅमा मध्ये 9/2. 4 इंटेग्रलचे
पहिल्या इंटेग्रलची व्हॅल्यू, दुसऱ्या इंटेग्रलची व्हॅल्यू, तिसऱ्याची व्हॅल्यू आणि चौथ्याची व्हॅल्यू. आणि फॉर्म्युला कोणता वापरला तर इंटेग्रल 0 to π/2 sin raised to m theta into cos raised to n theta d theta which is equal to गॅमा मध्ये m plus 1 divided by 2 into गॅमा मध्ये n plus 1 divided by 2 divided by 2 times गॅमा मध्ये m plus n plus 2 divided by 2. So which is equal to a raised to 7 in bracket 3/2 1/2 गॅमा मध्ये 1/2 येते इथे, त्याच्या बदल्यात √π into √π divided by 2 into 2 into 1. फॉर्म्युला कोणता वापरला? गॅमा मध्ये n which is equal to n minus 1 गॅमा मध्ये n आणि गॅमा मध्ये 1/2 which is equal to √π. तसंच बाकीच्या चारही इंटेग्रल मध्ये आपण केलेलं आहे. -3 into या गॅमा मध्ये 5/2 ला 3/2 into 1/2 √π divided by 2 या √7/2 चं 5/2 3/2 1/2 √π plus 3 आणि गॅमा मध्ये 5/2 चं 3/2 1/2 √π. गॅमा मध्ये 3/2 चं 1/2 √π डिवायडेड बाय हा 2. गॅमा मध्ये 4 म्हणजे 3 2 1 मायनस 3/2 1/2 √π आणि गॅमा मध्ये 2 म्हणजे 1 गॅमा मध्ये 1 म्हणजे 1. सो 2 गॅमा मध्ये 9/2 म्हणजे 7/2 5/2 3/2 1/2 √π. सो विच इज इक्वल टू a raised to 7. हा √π हा झाला पाय, हा 3 न्यूमरेटरला, बे दोन्ही 4 4 दोन्ही 8 8 दोन्ही 16 पहिली टर्म मायनस √π कटला, 1/2 कटला, 3/2 3/2 कटला, 2 2 कटला, 3/π शिल्लक राहिला -3/π प्लस √2 म्हणजे पाय. ओके, त्याच्यानंतर हा 3 या 3 सोबत कटला, न्यूमरेटरला 3 राहिलं आणि 3π डिनॉमिनेटर, बे दोन्ही 4 4 दोन्ही 8 8 दोन्ही 16 आणि 16 दोन्ही 32. शेवटी √π कॅन्सल, 1/2 कॅन्सल, 3/2 कॅन्सल. आता इथं 2 2 राहिला, 35/2 त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन -2/35. सो विच इज इक्वल टू a raised to 7 3π/16 plus 3π/32. याचा जर 32 आपण लसावी काढला तर लसावीला खालच्या आणि भागा आलेल्या भागाकाराला वरच्या आणि गुणा म्हणजे 6π plus 3π 9π divided by 32. त्याच्यानंतर -3/5 -2/35 35 जर एलसीएम काढलं, लसावीला खालच्या आणि भागा म्हणजे 7चा भाग जातो, 7 त्रिकी 21 आणि -2 -23 भागिले 35. आणि म्हणून इंटेग्रल 0 to a x³ in bracket 2ax minus x square bracket complete to the power 3/2 dx which is equal to a raised to 7 in bracket 9π/32 minus 23 divided by 35. Next example 5 on page number 118. Evaluate integral 0 to 1 dx upon √1 minus x raised to n. Solution: let I is equal to integral 0 to 1 dx upon √1 minus x raised to n. Put x raised to n which is equal to sin square theta, that is x is equal to sin raised to 2/n theta. म्हणजे दोन्ही साइडला आपण 1 म्हणजे पॉवर 1/n केलेला आहे. इथला n कॅन्सल झाला, राईट हँड साइडला 2 होतं, 2/n झालं. सो dx is equal to 2/n sin raised to 2/n -1 theta into sin theta ची डेरिव्हेटिव्ह cos theta into theta ची डेरिव्हेटिव्ह d theta. आणि फॉर लिमिट्स when x is equal to 0, then theta is equal to 0. When x is equal to 1, then theta is equal to π/2. आणि hence I is equal to integral 0 to π/2 2/n ब्रॅकेट मध्ये into sin raised to 2/n -1 theta into cos theta d theta upon √ मध्ये 1 minus sin square theta because x raised to n is sin square theta. So which is equal to this 2/n taken out
बिफोर द इंटेग्रल 0 to pi by 2 साइन रेस टू 2 अपॉन n मायनस 1 थीटा इंटू हा कॉस थीटा, हे डिनॉमिनेटरचा जे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा अंडर रूट मध्ये आहे त्याचा अंडर रूट मध्ये कॉस स्क्वेअर थीटा झाला, अंडर रूटच्या बाहेर कॉस थीटा झाला, कॉस थीटा न्यूमरेटरला बी आहे त्याच्यामुळे हे कॅन्सल झालं. मग आपण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर कॉस रेस टू 0 थीटा डी थीटा आपण लिहू शकतो आणि एनिथिंग रेस टू 0 तुम्हाला माहित आहे 1. आता आपण ते फॉर्म्युला आपला नेहमीचा वापरू. Hence I is equal to integral 0 to 1 dx upon under root 1 minus x square which is equal to 2 upon n integral 0 to pi by 2 sin raised to 2 by n minus 1 theta into cos raised to 0 theta d theta. So which is equal to 2 by n in bracket gamma मध्ये 2 by n minus 1 plus 1 divided by 2 into gamma मध्ये 0 plus 1 divided by whole divided by 2 times गॅमा मध्ये 2 by n minus 1 plus 0 plus 2 divided by 2. फॉर्म्युला कोणता वापरला आपल्याला माहित आहे. सो विच इज इक्वल टू 2 upon n in bracket 1 1 will be cancel, गॅमा मध्ये 1 upon n into under root pi because गॅमा मध्ये 1 by 2 which is equal to under root pi divided by 2 times minus 1 plus 2 म्हणजे plus 1, गॅमा मध्ये 2 by n plus 1 upon 2 आणि बाहेरचा 2 तर आहे विच इज इक्वल टू हा 2 आणि हा 2 कटला, हा गॅमा मध्ये 1 अपॉन n इंटू अंडर रूट पाय डिवाइडला n गॅमा मध्ये हा 2 या डिवाइडच्या 2 सोबत कटला आणि 1 अपॉन n शिल्लक राहिला आणि प्लस हा 1/2. अशा पद्धतीनं इंटेग्रल 0 to 1 dx अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर सॉरी अंडर रूट 1 मायनस एक्स रेस टू n विच इज इक्वल टू गॅमा मध्ये 1 अपॉन n इंटू अंडर रूट पाय अपॉन 2 गॅमा मध्ये 1 अपॉन n प्लस 1 अपॉन 2. मित्र हो, आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहे.